नमस्कार, मी स्मिता आणि तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे रामनवमी आणि रामनवमीनिमित्त तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. रामनवमी म्हणजे रामाचा जन्म. तर प्रभू श्रीरामांचा जन्म कसा झाला याची मी आज तुम्हाला कथा सांगणार आहे. तर सुरू करूया रामनवमीची कथा. तर कथा अशी आहे, त्रेतायुगात अयोध्येमध्ये राजा दशरथ नावाचे अतिशय पराक्रमी आणि धर्मवीर राजा राहत होते. त्या राजांना होत्या 3 राण्या. तर 3 राण्यांपैकी पहिली राणी होती कौसल्या, दुसरी राणी होती कैकेयी आणि तिसरी राणी होती सुमित्रा. पण खूप वर्ष लग्नाला होऊनही त्या राण्यांना म्हणजेच राजाला अ, संतान प्राप्ती झाली नाही. त्यामुळे राजा चिंतित असे. इतके वर्ष लग्नाला होऊनही एकही संतान प्राप्ती नाही, त्याचे दुःख राजाला सतत होते. एके दिवशी असंच जंगलात जाता जाता राजाला वशिष्ठ ऋषी भेटले आणि या ऋषींनी त्यांच्या चिंतेचे कारण विचारले. राजाने सांगितले आणि वशिष्ठ ऋषींनी म्हटले की यावर एक उपाय आहे, तो म्हणजे तू पुत्रकामेष्टी यज्ञ कर. राजा खुश झाला. राजाने अगदी भक्तिभावाने पुत्रकामेष्टी यज्ञ केला. मोठे मोठे ऋषी बोलवले. सगळं भक्तिभावाने संपन्न झाले आणि या यज्ञातून राजाला मिळाले. प्रत्यक्ष अग्निदेवांनी राजाला खिरीचा प्रसाद दिला आणि हा प्रसाद तिघही राण्यांना द्या, असं अग्निदेवतांनी सांगितले. राजाने तसेच केले. तो खिरीचा प्रसाद त्याच्या तिघही राण्यांना दिला आणि थोड्या दिवसांनी तिघही राण्या गर्भवती राहिल्या. असेच ते पुत्रकामेष्टी यज्ञाचा प्रसाद. आणि मग नंतर तो दिवस उजाडला. त्या दिवशी तिघही राण्यांना पुत्रप्राप्ती झाली आणि त्या तिघही पुत्रप्राप्ती झालेल्या त्यांच्या नामकरणाचा दिवसही उजाडला. तर वशिष्ठ ऋषींनी पुत्रांचे नाव असे ठेवले, की मोठ्या राणीचा जो मोठा पुत्र होता प्रभू श्रीराम, त्यांचे नाव रामचंद्र असे ठेवले. कैकेयी राणीला जो पुत्र झाला त्यांचे नाव भरत ठेवले आणि सुमित्रा राणीला जे 2 पुत्र झाले त्यांचे नाव लक्ष्मण आणि शत्रुघ्न असे ठेवण्यात आले. मग काय, राजाच्या आनंदाला पारवाच राहिला नाही. पूर्ण अयोध्येत जल्लोषाचे वातावरण होते. सगळीकडून फुलांचा वर्षाव होत होता. सर्व आनंदात सगळीकडे ढोल ताशे वाजत होते. राजाला 4 पुत्र झाले याच्या आनंदात पूर्ण अयोध्या अगदी भारावून गेलेली होती. तर अशा प्रकारे श्रीरामचंद्रांचा जन्म अगदी आनंदात झाला. तर ही होती श्रीरामचंद्रांची जन्मकथा. तर आज आहे श्रीरामनवमी. चैत्र शुद्ध नवमीचा दिवस म्हणजे रामजन्म ओळखला जातो. तर ह्या दिवशी आपण काय करावे? तर ह्या दिवशी आपण श्रीरामचंद्रांच्या मूर्तीला किंवा फोटोला अभिषेक करून फुलं अर्पण करावे. त्यांना धूपदीप दाखवावे. श्रीराम प्रभूंची आरती करावी आणि जमल्यास श्रीराम नामाचा जप करावा आणि सर्वात सुंदर म्हणजे रामरक्षा वाचावी, रामाचे स्तोत्र वाचावे. अशा पद्धतीने आपण रामनवमी साजरी करू शकतो. अगदी जमल्यास जवळच्या राम मंदिरात जाऊन श्रीरामांचे दर्शन घ्यावे. तर असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम. बघत राहा आणि काळजी घ्या.